आतमध्ये परफॉर्मन्स साठी उतरलाय. अर्थात आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. स्ट्राईकला आविष्कार जंगम आणि अजित जंगम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. अमोल पॉवर प्लेचं षटक घेऊन हो सुरुवात केली आहे एक चांगल्या गोलंदाजीने. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दमदार मॅच आणि या संपूर्ण आयोजनामध्ये आज महिला भगिनी देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. आज टीव्ही मालिकांना आराम देऊन त्यांनी आपला संपूर्ण वेळ हा क्रिकेटकडे दिलाय. आपल्या गावातील खेळाडू, आपल्या विभागातील खेळाडू, माझा गाव माझा अभिमान माझा सन्मान. अर्थात ज्या गावाने आज या मोठ्या शहरात आपल्या विभागातला प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान दिला. उडवलाय कव्हर्स मध्ये बॉल. तिसराच बॉल वरती ड्राईव्ह केलाय. बॉलला दिशा दिली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील त्या धावा 4. येतोय तो सुंदर असा चौकार. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. अजितच्या बॅट मधून चौकार आलाय. आता हात खोलण्याची संधी ते मात्र सोडत नाहीयेत. दोन धाव्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक अजूनपर्यंत एकच चौकार आलाय. आविष्कार आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे दोन बॅटर आणि आघाडीच्या दोन बॅटर मधून होणारी फलंदाजी तितकीशी कितपत महत्वाची राहते हे देखील फार इम्पॉर्टंट राहील. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. आवाई हल्ला केलाय. आणखीन एक षटकार. 6 धावा ठोकल्यात. अजितच्याच नावामध्ये जीत आहे म्हणून त्याचं नाव अजित आहे. काय फलंदाजी करतोय. चौकार षटकार ठोकण्याची संधी तो मात्र काही सोडत नाहीये. हात खोलतोय, चान्स घेतोय. त्याला ठाऊक आहे या स्पर्धेचं नगरसेवक चषक 2026 आमच्यासाठी किती मोठी स्पर्धा आहे ही. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करतायत. स्ट्राईक रोटेट होतीये. धाव मिळते. एक षटक नंबर संपलंय. पहिलं पॉवर प्लेच्या षटकात अगदी आपण पाहिलं तर एकूण धावा झाल्यात 14. त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार आणि अर्थातच सिंगल रन्स त्यामध्ये पाहायला मिळाले. तुम्ही धावा कसा करताय यापेक्षा का करताय याला जास्तीचं महत्व असेल. त्या धावा बनवणं आपल्या टीमसाठी फार मोलाचं आहे. नॉकआउटची फेरी, नॉकआउटच्या स्पर्धा. अर्थात तुम्हाला इथून या स्पर्धेमध्ये आपला आव्हान पक्क ठेवायचं असेल तर 55 ते 60 धावा इथे कराव्या लागतील. अजूनपर्यंत 3 मॅच कंप्लीट झाला. एकही मॅच चेस केली गेलेली नाहीये. म्हणजे आता मॅच नंबर 4 आपण पाहतोय. अर्थात टॉस झाला टॉस बॉक्स मध्ये. या वेळेला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यश पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 30 यार्ड सर्कल मधले खेळाडू आता थोडेसे बाहेर जात. व्हाईट बॉल आलाय. ऑफिशियल पंच पॅनल या स्पर्धेच्या माध्यमातून दिवा पनवेल या विभागामधून आज पंचांच्या भूमिकेत. या वेळेला चांगल्या गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फॅमिली स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह चित्रीकरण आपण पाहतोय. घर बसला देखील अनेक प्रेक्षक वर्ग ज्यांना ते येणं पॉसिबल झालेलं नाहीये. अनेक प्रेक्षक वर्ग इथून मात्र आनंद घेताना पाहायला मिळते. त्यांचंही सरचं हार्दिक स्वागत. या वेळेला आणखीन एक डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने आधीच्या वेळेमध्ये धावा आल्या आता इथून धावा बनवणं थोडंसं कठीण होत आहे. गोलंदाजीमध्ये जसा फेरबदल केला गेला, गती परिवर्तन, लाईन नियंत्रण, गती या साऱ्या गोष्टी ना एखाद्या गोलंदाजासाठी तितक्याशा महत्वाच्या राहतात. ओहो या वेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल दंडित केलाय. आपण अनेक वेळेला म्हणतो ना मनोरंजनामध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा काय इम्पॉर्टंट असतो तो या गोष्टीमुळे. तुम्ही बॉलिंग तुमचं चेंडूचा वेग किती आहे, तुमच्या मर्यादा किती आहेत या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. एखाद्या गोलंदाजाची ओळख का वेगळीच राहते. ह्या वेळेला उडवलाय बॉल. पिक केलाय. हवा यायला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच.
सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, चान्स दिला होता परंतु तो सोडला. तिथे विकेट आली आहे. पहिला धक्का. गोलंदाजीसाठी यश जंगम यांना आपण पाहतोय. एका बाजूला त्याच्या नावावरती विकेट राहते. अजित माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना गौरव. आता याला आपण पाहतोय 1 डाऊन साठी दाखल झालाय गौरव. धावा आता थोडासा स्थिरावला. धावा अगदी आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, 14 आल्या होत्या. 16 धावा. अजूनपर्यंत 2 धावा यश जंगमने खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी तो हाताळतोय. गौरव सज्ज झालाय स्ट्राईकवरती. आपल्याला प्रत्येक इनिंग साठी आहे ना 20 मिनिट्सच असतील. या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल दंडित करतायत. व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चाललाय. बॉल रोखणं थोडंसं कठीण होतंय. धावा त्या ठिकाणी मिळतात त्या 4. व्हाईट प्लस 4 धावा. टोटल 5 रन्स त्या ठिकाणी मिळतात. आता या षटकामध्ये एक्स्ट्राच्या धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. या बैला मोठी अपील केली आहे आणि इथे विकेट आली आहे. विकेट टेकर गोलंदाज सध्याच्या घडीला कहर माजवतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला आणलं अर्थात प्रतीक जंगम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक चांगल्या स्पर्धा खेळणारा हाही खेळाडू. या खेळाडू बद्दल सांगायचं म्हटलं ना, रात्रभर इथे त्यांनी संपूर्ण मैदान सजवलं. सकाळी 4 वाजता तो घरी गेला. तिथून तो परत आम्हाला पिकअप करण्यासाठी आमच्या ऍड्रेसवरती याला पिकअप केलं. आता खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थात एखादा गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा आणि एखादा चांगला क्रिकेटर बनणं ना, ही एखाद्यासाठी साधी आणि सोपी गोष्ट नसते. त्यासाठी तुमचं सातत्य असतं. तुम्हाला आयोजनाला हातभार तुम्ही किती लावताय. त्यापैकीच एका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रतीक आलाय. आता प्रतीक जंगम काय संदेश घेऊन येतोय, फटके कसे येतोय, कारण का आघाडीच्या जोडीमधले ना 2 खेळाडू मात्र माघारी आलेत. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 23 धावा. 23 रन्स. बॉल कंप्लीट झालेत. 4 उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमची प्रॅक्टिस असेल ना तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये हे अग्रेसरच ठरू शकता. तुम्ही प्रॅक्टिस किती करताय, तुम्ही सातत्य किती करताय, तुमचा अभ्यास कसा आहे, व्यूहरचना कशा आहेत, या साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला जाणणं आणि ज्ञात करणं फार महत्वाचं राहतं. पहिला बॉल प्रतीकसाठी. पहिला बॉल प्रतीक जंगम बॉलला पाठवलाय, ठोकून दिलंय. मी या क्रीडा नगरीमध्ये रात्रभर का होतो हेच आता प्रतीक जंगमने आल्या आल्या सांगितलं. ठोकलाय षटकार. काय फलंदाजी केली आहे. थँक्यू. काय फलंदाजी होतीये. प्रतीक येतो काय, षटकार ठोकतो काय, टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होतो काय.
धावा आल्यात, 6 षटकार आलाय. दुसरा बॉल. ओ हो या बेला थोडासा खराब बॉल. लोअर फुल टॉस होता. षटक संपलंय. अर्थात धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. तब्बल पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा. पण अनेक वेळेला म्हणतो ना, ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात कशी चांगली करताय त्याच्यावरती तुमचा शेवट असतो. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट ही चांगला. परंतु तुम्हाला सुरुवात चांगली करून दिली आहे मिडल ऑर्डरच्या खेळाडूने. तर गोलंदाजीमध्ये फेरबदल होईल. 30 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 बनल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल होतोय. सुनील गोलंदाजीसाठी येत आहेत. बारा बॉल मध्ये 30 बनल्यात. पुन्हा एकदा प्रतीक. स्विच इट. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. फॅन्टास्टिक, फॅब्युलस, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग. धावा येतात त्याच्यावर. जर सुनीलने विकेट घेतली प्रतीक जंगमची त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकास जंगम यांच्याकडून. एका विकेटसाठी एका षटकारासाठी आता कॅश प्राइज ऑन व्हायला सुरुवात झाली आहे. रिवर्स शॉट अटेम्प्ट केलाय. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. बॅट वळवली, बॅट फिरवली, बॉल चौकाराच्या दिशेने पाठवला. ओहो हो या बेला नॉन स्ट्राइक एंडला धावचीची संधी. एक धाव घेतलीये. आता धावा गोळा व्हायला सुरुवात झालीये. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 35 धावा, 35 रन्स स्कोर कार्ड वरती होत आहेत. फॅमिली स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वगैरे या संपूर्ण नगरसेवक चषक 2026 चा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांचे सहर्षिक स्वागत. व्हाईट बॉल आलाय. अर्थात आविष्कार जे आम्हाला स्कोरर वरती सकाळच्या सत्रापासून विशेष सहकार्य केलं तर त्यांना चांगलासा आविष्कार करावा लागेल. आविष्कारला षटक नंबर चालू आहे ते तिसऱ्या षटकामधले अगदी आपण पाहिले तर 2 बॉल कंप्लीट झाले. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. ड्राइव्ह केलाय बॉल. गॅप शॉट सिलेक्शन परफेक्ट आहे. क्षेत्ररक्षक बॅकअप मध्ये येत आहेत. कंप्लीट केल्या जात आहेत. एकूण 2 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ. आविष्कार आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सफल झाल्यानंतर चपळपणा दाखवला. बॉलला केला हुक, धावा केल्या बुक. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. आविष्कारसाठी मी एवढंच म्हणेन ना, मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, अगर बुलंद हो हौसले तो हर मुकाम मुमकिन है. काय फलंदाजी करतोय आविष्कार. आविष्कारची फलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आविष्कार आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक उडवलाय बॉल. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू. आविष्कार काय फलंदाजी करतोय. तो हार काय मानायला तयार नाहीये. आविष्कार जंग म्हणतोय ना, माझ्या जरी फोटोला हार लागला ना तरी मी हार मानणार नाहीये. रिव्हर्स बॉल अटेम्प्ट केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. बॉल केलाय गुल.
थँक्यू. धावा झाला स्कोर कार्ड वरती 50. आता चारी मुंडा चित करतायत दोन खेळाडू. जणू काही एखाद्या मॅचचा हायलाइट्सच पाहाव्या ना तसा सामना आता पाहायला मिळतोय. आता त्याचे बंधू वॉटर बॉयच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अर्थात कानमंत्र देखील देतील. जितक्या धावा येत आहेत त्या अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहेत. रणनीती जशी आपण आखली त्या रणनीतीने आपण पुढे चाललोय. पन्नास धावा संघाचं अर्धशतक कंप्लीट झालं. अजूनपर्यंत सलग 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक आली आहे. गोलंदाजीसाठी आता प्रेम दाखल झालाय. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. स्ट्राईक रोटेट झाली आहे. अर्थात आता प्रतीक स्ट्राईकला आलाय. प्रतीकच्या बॅट मधून धावा येतात का हे पाहणं फार इम्पॉर्टंट राहील. पहिला बॉल प्रतीकचा मिस टायमिंग स्ट्रोक. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल. एक धाव काढली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नॉन सेकंडला. बॅकअप नाहीये परंतु एका धावेवरती आता समाधान मानावं लागेल. चांगल्या दर्जाचा बॅटिंग परफॉर्मन्स सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये यजमान संघ अर्थात आणि या स्पर्धेमध्ये आयोजन केलंय. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मुख्य व्यासपीठावरती अनेक अतिथीगण, वरिष्ठ मान्यवर मंडळी, महिला भगिनी. ओहो हो, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. सुपला नाही तर हुकला. या स्टाईलचे फटके आहे ना खेळणं एखाद्या बॅटरच्या अंगलटच येतं. पहिल्या 2 बॉल मध्ये अजूनपर्यंत प्रेमनी एक धावच खर्च केली आहे. एक चांगली गोलंदाजी हाताळतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता पुन्हा एकदा परंतु आता पंच आमच्याकडे वळतात. स्क्वेअर बॉल दंडित करतात. व्हाईट बॉल आलाय. धावा झाला स्कोर कार्ड वरती तब्बल 52. 52 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या 2 विकेट लगेच आल्या परंतु तदनंतर येणारे प्रतीक आणि आविष्कार हे खेळाडू आहेत ना यांची फलंदाजी पाहण्यासारखीच राहिली. आता आत्महत्या करायला भाग पाडतात. कारण का ज्या पद्धतीने विकेट तिथे द्यायची होती, स्ट्राईक रोटेट करायची होती, या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. ज्या मुवमेंटला तुम्हाला मुवमेंट शिफ्ट करायचा असतो तो मुवमेंट तुमच्यासाठी फार महत्वाचा राहतो. आविष्कारची मात्र आता विकेट आली आहे परंतु आविष्कारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुंदर दर्जाची बॅटिंग. 3 सलगचे चौकार. स्कोरिंगची भूमिका आणि बॅटिंगचा दर्जा आहे ना या खेळाडूचा काहीसा निराळा आहे. बीसीसीआयने जर यांची फलंदाजी पाहिली तर त्यांना भारतीय संघामध्ये देखील घेऊ शकतात. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4थ्या षटकामध्ये वैभव जंगम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रतीक जंगमच्या बॅट मधून आता किती धावा येतात हे पाहणं फार महत्वाचं राहील. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. परफेक्ट यॉर्कर बॉल तिथे मात्र पाहायला मिळतोय. प्रेम आता मैदानाच्या आतमध्ये साथ देतोय. आता प्रेमचेच दिवस आहेत. येणाऱ्या पुढच्याच आठवड्यात व्हॅलेंटाईन डे प्रेमसाठी किती महत्वाचा राहतो. प्रेमनी जी काही गोलंदाजी केली ना अजूनपर्यंत त्याच्या गोलंदाजीमधून त्याने 2 धावा खर्च केल्यात. बॉल कंप्लीट झाले. 4 धावा खर्च केल्यात. 2 आधीच्या गोलंदाजाने सर्वाधिक जास्त धावा केल्या होत्या. उर्वरित 2 बॉलचा खेळ. सेकंड लास्ट बॉल. उडवलाय बॉल उंच हवेमध्ये. आकाशाला गवसणी घालणारा बॉल ओव्हर दी बॉलर हेड. प्रतीक जंगम नाम तो सुनाई होगा. थँक्यू. प्रतीक जंगम म्हणतोय ना आमच्या टप्प्यामध्ये आला ना की आम्ही आमचा कार्यक्रम बरोबर करतो. त्यांनी त्यांचा कार्यक्रम केलाय. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. इस खिलाडी का आगाज ऐसा है तो अंजाम कैसा होगा. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. तब्बल 62 धावा सलग 2 वेळा इथे बनल्यात. 63 धावांचा वण आता असेल. वागळे ब या टीमला आता 63 धावा करायच्या आहेत. चला मॅच नंबर 5 घोणसपूर टीमचे कर्णधार आणि गाळदेव ब टीमचे कर्णधार. चला आपण या घोणसपूर टीमचे कर्णधार आणि गाळदेव ब सेकंडला स्मॅच पहिल्या फेरीतील. तदनंतर धारदेव अ आणि चकदेव क असा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला उजव्या बाजूला आपण टॉस साठी यायचंय. घोणसपूर आणि गाळदेव ब या टीमचे कर्णधार. पहिल्या डावाचा खेळ संपला. अर्थात पहिल्या डावामध्ये 24 बॉल मध्ये तब्बल 62 धावा 62 रन्स बनवले गेलेत. दमदार सुरुवात केली आहे या मॅचची नगरसेवक चषक 2026. या पुन्हा एकदा करूया कॉम्बॉक्स मध्ये फेरबदल. अर्थात त्याच विभागामधला पहाडी आवाज संदीपजी जंगम सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. थँक्यू. धन्यवाद सूरज शिंदे सर, ज्यांचा आपण आतापर्यंत आवाज ऐकला. तर एक सुरेख समालोचक मुंबई नगरीतले. दुसऱ्या इनिंगचा थरार पाहतो आपण. चेंडू द्यायचा आहे. आयोजक जरा चेंडू द्या. पंथांमध्ये चेंडू पोचवा. अंपायरकडे द्यायचा आहे. लक्ष ठेवलेलं आहे वाघाळे बस संघाकडे. 63 धावांचं 63 रन्स 62 धावा केल्या. 63 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. चेंडू असतील 24. चेंडू 24 चेंडूचा विचार जर केला तर 4 षटकात 63 धावा काढायचं म्हणजेच 16 ते 15 धावा प्रत्येक षटकावर काढावे लागतील वाघावळे ब संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पाहूयात कशा प्रकारे पाठलाग सुरू केला जाईल, कशा प्रकारे पाठलाग केला जाईल की रोखलं जाईल वाघावळे ब संघाला चकदेव अ च्या माध्यमातून. नगरसेवक चषक 2026 आपण हा थरार पाहतोय, सामने अनुभवतोय. आयोजनाचं दुसरं पर्व चकदेव क्रिकेट संघाचं असेल आणि एक समाज एकत्र येण्याकरता ही केलेली धडपड, हा केला प्रयत्न, हा केला अट्टहास. टॉससाठी विनंती असेल आयोजकांना, कृपया टॉससाठी जायचं आहे. मी दगडू जंगम सरांना विनंती करेन की आपल्या शुभाचे टॉस करायचं. टॉस का बॉल जवळ आपण जायचं अशी विनंती असेल. पुढचा सामना गाळदेव ब वर्सेस घोणसपूर अशा दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. अष्टशिवालय मर्यादित हे सामने खेळतो आपण. 8 गावं जंगमांची आणि ही जंगमांची स्पर्धा आणि मी समन्वयक सुद्धा जंगम, एक मोठा संगम झालाय. सगळे जंगम आणि छान संगम जुळलाय. खेळणारे जंगम, बोलणारा जंगम, बघणारे जंगम आणि पाहुणे पण जंगम, जंगम, सगळे जंगम. चला तर पाहूया जंगम आणि या स्पर्धेची सुरुवात दुसऱ्या इनिंगची. गाळदेव संघाचे कर्णधार अर्थात टॉस मागतात. या ठिकाणी साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी टॉस जिंकलाय गाळदेव या टीमने. निर्णय काय असेल? बॉलिंग. गोलंदाजीचा निर्णय. निश्चित आपण प्रथमच या विभागामध्ये एक दर्जेदार आयोजन पाहत आहे. नगरसेवक चषक या आयोजनाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम मी चकदेव ग्रामस्थांचा आणि माननीय नगरसेवक लक्ष्मण भाऊ जंगम यांचं अभिनंदन करतो की यांनी आज या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करून सर्व 8ही जंगम गावांना या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. तर गाळदेव या टीमने टॉस जिंकलाय. निश्चित एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ टॉस जिंकलाय. तुम्ही टॉस जिंकला असं निर्णय काय असता? बॅटिंग. बॅटिंगचा निर्णय. आणि या आयोजनामध्ये खेळताना आपल्याला काय वाटतं? उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे चकदेव ग्रामस्थांनी.
आणि आमदारांनी नगरसेवकांनी ही आजची टुर्नामेंट आयोजित करून आम्हाला ह्या इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण ऐकूया कॉमेंटरी बॉक्समध्ये संदीपजी जंगम यांचा आवाज. धन्यवाद. पहिला चेंडू सुरुवात केली आहे. स्वेर चेंडूने अवांतर धाव मिळते. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. धावफलक खालता गेलाय, खाता उघडलंय. वाईड बॉलने एक धाव धावफलक लगावली जाते. पहिली धाव आलेली आहे. पाहुयात पुढचा चेंडू. राईट मधून गेट. हा चेंडू मात्र पाहतो डाऊन इलेक्शन खेळायचा प्रयत्न आहे. फाईन लेगला फील्ड झालाय. सिंगल मिळते. 38च्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि पहिली धाव बॅटने अंकित केली, जोडली गेली. धावफलकावर धावसंख्या होते 2. स्ट्राईकला असेल तो आता मात्र प्रकाश आणि प्रसाद पी स्क्वेअर वाघाळे ब संघाचे. पाहुयात कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे नेतील. 63 धावांचं आव्हान करायचं. आव्हान मोठं डोंगरा एवढं पाठलाग मात्र करावं लागेल. गड चढायचा 63 धावांचा, पायऱ्या 24. हा मात्र वेगवान चेंडू. वाईड बॉल दिशा भरकटलेला हा चेंडू होता. डाऊन द लेग साईड. वाईड बॉल पंचांनी घोषित केला, दंडित केले गोलंदाज एका धावेसाठी. आणि आयुष्यात मित्रांनो पुढे जाण्यासाठी वेगासोबत दिशा असणं महत्त्वपूर्ण आहे. योग्य दिशेला जर वेग लागला तर यश नक्की मिळतं. मग ते आयुष्य असेल किंवा खेळ असेल. आणि मी नेहमी सांगत असतो क्रिकेट आणि आयुष्याचा खूप चांगला संबंध आहे. क्रिकेटमध्ये नवीन बॉल एक नवीन संधी, तसं आयुष्यात प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी असते. आपलं मागचं आयुष्य विसरून पुढच्या पुढे जायचं असेल तर मागे न पाहता आजचा दिवस माझा या विचाराने खेळावा लागेल. हा चांगला चेंडू मात्र हाताळला. DOT डॉट बॉलची सांगता होते. निर्धाव चेंडू हाताळाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चकमा दिला, फसवलं गेलं. फलंदाजाला सुरेख चेंडू हाताळलाय. राईट हा मोर विकेट. पुनश्च मार्ग सुटेल अजित. हा मात्र लावून दिले वाईट बॉल. स्वेअर चेंडू येतात. इथे गती सोबत दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल अजित यांना. पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवण्यात आलेले आहेत. ते पाहतोय आपण. एक डीप मिड विकेट तर दुसरा आहे लॉंग ऑनला. पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा करून घेतला जाईल. मोठे प्रहार केले जातील का की रोखून ठेवलं जाईल फलंदाजाला पाहूयात. यावेळेस मात्र कोण बदललाय, दृष्टिकोन बदललाय. तसा हा बॉलिंगचा कोण सुद्धा बदललेला आहे. फक्त कोण बदलून चालणार नाही, दृष्टिकोन सुद्धा बदलावा लागेल. आयुष्यात महत्त्वपूर्ण असतात. आणि हा मोठा प्रहार केलाय. चेंडू येतो उंच, क्षेत्राच्या खाली स्थिरावतोय आणि सुरेख झेल टिपलाय गेला. विकेट मिळवले. चेंडू होता हवेत, घेतला कवेत. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत. नवीन फलंदाज प्रथमेश आलेला आहे. प्रथमेशने JPLचं पर्व नक्कीच चांगलं गाजवलं होतं. स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर संघाच्या माधून खेळत असताना प्रथमेशने सुरेख फलंदाजी सुद्धा केली होती. महत्त्वपूर्ण सामन्यात संघाला विजय करून दिला होता प्रथमेश. आता आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतोय. वाघावळे ब संघाचा प्रथमेश, जर्सी नंबर 7, नक्की धोनीचा फॅन. पाहूया धोनीसारखी फलंदाजी होईल का, आणि गरजेचं आहे. हा चांगला प्रहार प्रसादच्या माधून केला गेला आहे. चेंडू मिड विकेटला येतो. एकदा पूर्ण केली जाते. केवळ सिंगल, आणि ते सिंगलने सामना जिंकला जाणार नाही. नहीं चलेगा इक्का दुक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना होगा चौका या छक्का अगर ये मैच जीतना है वाघावळे ब टीम को. ब टीम के लिए एक बड़ा आह्वान, बी टीम के लिए एक बड़ा चैलेंज चकदेव अ टीम ने रखा हुआ है. और देखेंगे किस प्रकार से आगे का खेल. 5 रन हो चुके अब तक. ओके, 6 रन और 5 गेंदे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, आखरी गेंद इस ओवर की. राइट मोर द विकेट अजित. बढ़िया गेंद इस बार. यू मिस आ डेफिनेटली अशा प्रकार चेंडू हाताळला गेला आहे. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज होते OUT आउट. नंबर 2 हादरा मिळतोय तो मात्र वाघावळे ब संघाला. प्रथमेशची जागा भरून काढण्यासाठी प्रतीक, पाहूया प्रतीक आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा करू शकतोय. आणि सुरेख असं आयोजन, एक समाजातील युवा एकत्र होण्यासाठी, संघटित होण्यासाठी आपण क्रिकेटची सुरुवात केली होती
22-23 मध्ये आपण ही सुरुवात केली होती या आयोजनाची आणि आजचा आपण पाहतोय सुरेख असं प्रत्येक गावाकडून चांगला सपोर्ट मिळतोय. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचा युवांना मिळाला हा सपोर्ट नक्की यशाचं दार उघडणार आहे. इथे मात्र खूप फायदा होतोय. आपल्या युवकांना एकमेकांची ओळख होते. युवा पिढी एकत्र येताना पाहायला मिळते. हे नक्कीच मोठं काम क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच समाजासाठी एक पुढची पिढी, एक पुढची फळी जी लिडरशिप करणार असेल ही तयार करण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. ऋतिक नवीन गोलंदाज. ऋतिक पहिला चेंडू हाताळलाय. चेंडू मात्र केलाय सरळ बॅटने. तितकं चांगलं सिलेक्शन लॉंग ऑफला केलं गेलंय. एक धाव मिळते. सिंगलने धावा खर्च होत आहेत आणि सुरेख असं नियंत्रण ठेवलंय, कंट्रोल ठेवलाय, दबाव ठेवलाय चकदेव अ संघाने वाघावळे ब संघाच्या फलंदाजीवर. पहिला प्रतीक एक धष्टपुष्ट फलंदाज आहे वाघावळे बचा. कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा काढू शकेल पाहूयात. हा सुरेख चेंडू हाताळलाय. चेंडू अंगावर आदळतोय. शरीर लगत ठेवलेला हा चेंडू लो फुलटॉस मिस हिट झाला. गती परिवर्तन होतं. नक्कीच फलंदाजाचा अंदाज चुकला आणि चेंडू वेग अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पायावर आदळला. सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 या आकड्यावर धावसंख्या झाली आहे 8. वाघावळे ब ची पडली आहे चकदेव अ संघासोबत गाठ. कोणत्या संघाचा होईल विजयाचा थाट पाहूयात. येणारे काही चेंडू सांगतील आपल्याला विजयी संघ. विजयाकडे आगीकूच करतायत चकदेव अ संघ. यजमान संघ आयोजक संघ आहे आणि चांगला खेळ सुद्धा होतोय. ते मात्र चेंडू उंच हवेत गेलाय. त्याच्या खाली स्थिरावचा प्रयत्न करतोय. हो इथे मात्र शेवटच्या क्षणी नजरहाटी दुर्घटना घटी. झेल सुटतोय. धाव मात्र एकच मिळते. प्रयत्न सूर्य केला होता परंतु सूर्य आहे एवढं सोपं नसं झेल टिपणं. खेळणाऱ्याला त्याची शेवटी माहिती असते काय अवस्था होते झेल टिपत असताना. पाहूयात. खेळून नक्कीच संयमाने शिस्तीने पुढे जायचं असतं. हा सूर्य फटका खेळला आहे. पुन्हा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख प्रयत्न होता. पुन्हा एकदा दुसरा झेल सुद्धा सुटतो. सुरेख प्रयत्न आहेत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा नक्की केली जाते. सिंगल पुन्हा एकदा मिळतोय. सिंगलने सामना मात्र जिंकला जाणार नाही. समीकरण कठीण होते वाघावळे ब संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 10. सामना पहा वाघावळे ब वर्सेस चकदेव अ. सुरेख चेंडू हाताळला. यावेळेस आउट ऑफ तुमचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. प्रसाद आपल्या संघासाठी पाहता बन फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. इथे मात्र नजर आणि हाताचा बसवला मेळ. फलंदाजाचा संपलाय खेळ आणि प्रसाद मात्र येथील तंबू दिशेत परत. सुरेख अशी क्षेत्ररक्षण वैभव याच्या माध्यमातून टिपलेला सुंदर जन लॉंग ऑन दिशेनं. नवीन फलंदाजातील सुनील संघनायक स्वतः आणि संघनायकाला धुरा सांभाळावी लागेल. हा सामना पुढे संघाला जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. नवीन गोलंदाज त्वरा करा. प्रतीक पाहूया. प्रतीक आपल्या संघाला कशा प्रकारे इथे विकेट मिळवून देईल. धावा वाचवल्या जातील. प्रतीक मारा करेल तो प्रतीकसाठी. दोघांची राशी समान आहे. जर विचार केला प्रतीक राम रावण यांची पण राशी समान होती पण कर्म दोघांची वेगळी होती. एक प्रतीक धावा वाचवण्याचं काम करणार. दुसरा प्रतीक मात्र धावा काढण्याचं काम करेल. पाहूयात कोणाचा इथे विजय होणार. ज्याचा असेल धमक त्याला दिसेल विजयाची चमक. पाहूयात. प्रतीक द्रुतगती गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पटकी हुई गेंद इस बार दिशा देने का प्रयास था. वाइड बॉल वाइड गेंद का इशारा. 1 बाउंस का इशारा भी आता हुआ अंपायर के माध्यम से. पहली गेंद वाइड. अतिरिक्त रन से शुरुआत की है प्रतीक ने इस गेंदबाजी की. फिर से एक बार तैयार होंगे प्रतीक बल्लेबाजी के लिए और दूसरी ओर पे प्रतीक गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे अपनी टीम के लिए. देखते हैं किस प्रकार से ये गेंद खेली जाएगी या फेंकी जाएगी. ये डाउन द लेग साइड वाइड बॉल. ये खराब गेंद और गेंद चकमदी दी जा रही है. लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के पार. वहां पे अच्छी फील्डिंग. तो वाइड और +1 2 रन मिलेंगे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ते हुआ.
बढ़िया प्रयास था वहाँ पे रन रोकने का और उसमें सक्सेस मिलता हुआ शॉर्ट टर्मन के खिलाड़ी के लिए। अच्छा काम किया, 2 रन बचा अपनी टीम के लिए। स्कोर है 13-13, 13 रन। इस बार अच्छी गेंद मिड की दिशा में खेलना चाह रहे थे, अच्छे बल्ले पे लिए गेंद, आड़े बल्ले से खेला हुआ शॉट सिंगल के लिए, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ेगा। थोड़ा ठहराव देखने को मिल रहा है इस मैच में, थोड़ा स्पीडअप करना होगा गेम को, थोडं लवकर खेळायचं अशी विनंती असेल। स्पीडअप करा, लवकर लवकर चेंडू हाताळायचे आहेत, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, या दिवसात ही स्पर्धा पूर्ण करायची नोंद घ्या। अकुटपा चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू उंच गेलाय, शतशक त्याच्या खाली स्थिरावतोय आणि पुन्हा एकदा इथे मात्र मिस झाला, पुन्हा एकदा चेंडू हातातून खाली पडलाय। संधी होती, संधी मात्र धरणी मात्र दान केली गेली आहे आणि या 2 धावा काढल्या गेल्यात। धाव संख्या 16, पुन्हा 16 आकडा आपल्या भेटीला येतो मित्रांनो। 16 आकडा म्हणजे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, ज्या वयात आपल्याला आपलं पुढचं भवितव्य नक्कीच 70-80% कळून जातं, तो वय वर्ष 16। 16 संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये असतात, ते वर्ष 16, तो आकडा 16 नंबर। चांगला प्रहार केलाय, वन बाउंड चेंडू फील्ड होईल काव कॉर्नरच्या दिशेमध्ये, सिंगल, केवळ सिंगल। धाव संख्या 17, 3 चेंडू अजून शिल्लक आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे गोलंदाज। सुनील जंगम यांना एक सुवर्ण संधी आहे, तर त्यांनी जर षटकार मारला तर विकास जंगम वाघावळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। एक षटकार 500 रुपये। चला एंट्री फी तर रिटर्न मिळण्याची संधी आहे। संगनायक आहेत सुनील, हा मोठा प्रहार, चेंडू उंच गेलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू स्थिरावतोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातील। एका चेंडू 6 मारायचे, षटकार मारायचा आहे तर 500 रुपये मिळणार आहेत। 3 चेंडू 6 नाही काढायचे आहे, त्याची नोंद घ्या, मोठे प्रहार करावे लागतील। सामना कुठेतरी फसला जातो वाघावळे ब संघासाठी। धावसंख्या झालेली आहे 19 रन्स। शेवटचा चेंडू, आखरी गेंद, तिसरे ओव्हर की। हा सुरेख फटका, चांगला प्रहार केला, पाहूया हा 500 रुपयाचा फटका आहे का? यस इट इज, आणि 500 रुपये मिळवले गेले आहेत। आपली फी वसूल केली आहे सुनील जंगम यांनी, सुरेख फटका खेळला, गेंदबाज के मस्त पे दस्तक देती हुई गेंद गई है सीमा रेखा पार, षटकार, 6 धावा। इथे मात्र फलंदाज सुनीलची हवा, संघाला मिळतील 6 धावा। धावसंख्या षटकाने पुढे गेली आहे 25 या आकड्यावर आणि पाव शतक झालेला आहे, 25 धावा। 63 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावा झाल्यात विजयासाठी। सहा चेंडू 38 धावांची गरज आहे। बॉलिंग मार्क करतोय बदल, बॉलर करण, पाहूया करण काहीतरी करण का या षटकात। पुन्हा चांगला प्रहार करण्यापर्यंत प्रतीक्षा होता, इथे चेंडू बॅटवर नक्की घेतला गेला परंतु हवा तसा फटका खेळला नाही गेला, सिंगल। शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील, सामना झुकला आहे चगदेव अ संघाकडे। सुनील स्ट्राईकवर आहेत, पाहूयात पुढचा षटकार येऊ शकतोय का, चांगला एक फटके खेळू शकतात। वाईट बॉल ऑन स्नो बॉल, नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे। दुपारची वेळ आणि फ्री हिटचा हा चेंडू, एक संधी मिळते फलंदाजाला, मिला है मौका, मारो चौका या छक्का। पुन्हा नो बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल, वाईट बॉल आहे, हरकत नाही, वाईट असेल तर फ्री हिट कंटिन्यू असणार आहे। अबांत धाव नक्की मिळते, धावसंख्या पुढे जाते 28। यावेळेस आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय, स्वेर चेंडू, दिशा बदलली, कोण बदलला जातोय।
करण. बघूयात पुढचा चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. शफलून खेळायचा प्रयत्न. हा चांगला चेंडू हाताळला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. यावेळेस पाहतो आपण हा मात्र वाईट बॉल. स्वेरी चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र महागडं षटक नाही तर लांबलं षटक होत आहे. धावा खर्च होतील का? 38 धावा काढल्या जातील का? महत्वपूर्ण सामना असता. पाहूयात. वाईट बॉल पुन्हा एकदा. स्वेरी चेंडू आणि इथे मात्र 5वा अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. यस पाहतो पण हा चांगला प्रहार केलाय. पुल शॉट केलाय. ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू मध्ये जातोय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. Chagdev as a Pratik for his good batting performance. He is declared as a man of the match, player of the match. Pratik for his good batting performance. 21 runs in 5 balls. चला पुढचा सामना लगेच सुरू करायचा अशी विनंती असेल. गालदेव ब वर्सेस गोनसपूर. विजय जंगम यांच्या माध्यमातून सामनावीर प्रतीकला 500 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे. त्यांनी मंचावर यायचं आणि पारितोषिक घेऊन जायचं आहे. चला या लवकर. नेक्स्ट टीम्स. चला मैदानात ताबा घ्या लवकरात लवकर. गाळदेव ब कॅप्टन. गोनसपूर कॅप्टन. निर्णय काय? कोणाची फिल्डिंग आहे? टॉस जिंकला तुम्ही, फिल्डिंग घेतली आहे. ओके. गाळदेव ब वन द टॉस, elected to field first and they have invited Gonaspur team for the batting. गोनसपूर संघ प्रतीक
गोनसपूर टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. गोनसपूर टीम गाळदेव संगनायक आणि गोनसपूर संगनायक कृपया कमेंट्री बॉक्सवर लवकर लवकर यायचं अशी विनंती असेल. त्यानंतर आपण ऐकणार आहोत सूरज शिंदे यांना. दोन्ही संघांनी अतिरिक्त खेळाडू पाठवा लवकरात लवकर. हॅलो सुनील जंगम साहेबांकडून प्रतीक विकास जंगम आणि सुनील जंगम यांच्याकडून सुनील जंगमच्या एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जे लावलं होतं ते कॅश प्राईज त्या ठिकाणी त्यांना दिलं जातंय. षटकार ठोकला होता आणि एका बॉलमध्ये 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना या ठिकाणी दिलं जातंय.